नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली ही पेरूची बाग ही तायवान पिंक या जातीची पेरूची बाग आहे। ही साधारणतः आपली 1 एकर एवढी बाग आहे। यामध्ये आपण 950 झाडं बसवलेले आहेत। याला आता आपण फोम बॅगिंग केलेली आहे। साधारण याला फोम बॅगिंग करून 20 ते 25 दिवस झालेले आहे। तर मित्रांनो, फोम बॅगिंगचा विषय असा असतो की याने जी आपली फळमाशी डंक करते ती माशीचा डंक होऊ नये आणि आपलं फळ सुरक्षित राहावं यासाठी आपण ही फोम बॅगिंग करतो। प्लस अजून या फोम बॅगिंगमुळं क्वालिटीमध्ये इतकी छान अशी सुधारणा होते। मॉइश्चरपणा एक लस्टर येऊन जातो त्याला, ज्यामुळे आपण याला फोम बॅगिंग केलेली आहे। साधारणतः एका झाडाला आपण 60, 70, 80 पर्यंत फळ धरलेलं आहे आणि ही आपली बाग दुसऱ्या वर्षाची आहे। तर याला आपण आता हा दुसरा बहार आहे। यामध्ये पहिला आपण कांदा हे पीक घेतलं होतं। कांद्याचं उत्पन्न चांगलं झालं आणि आता स्पेशली आपण बागा करताच हे क्षेत्र ठेवलेलं आहे। तर हे पहा मित्रांनो, आपण या फळमाशी करता फेरोमोन ट्रॅप सुद्धा लावलेले आहेत। तर पाहताल तसं सध्या याच्यात समजा पाणी गेले, परंतु याच्यात अशा माशा वगैरे मरून पडतात। या फेरोमोन ट्रॅपने खूप असा छान फायदा होतोय आपल्याला। बऱ्याचशा माशा यामुळे कमी होतात आणि आपली फवारणीचा खर्च वाचतो। तर हे पहा मित्रांनो, खूप सुंदर अशी बाग आलेली आहे आपली। याची आपण साधारणतः मार्च महिन्यामध्ये छाटणी घेतली होती आणि पूर्ण उन्हाच्या झाडा सोसून सुद्धा ही खूप छान अशी बाग डेव्हलप झालेली आहे। अगदी पाण्याचा शॉर्ट होता तरी एकदम छान अशी बाग आलेली आहे। हे पहा मित्रांनो, या ट्रॅपमध्ये अशा प्रकारच्या माशा गोळा होतात, जी फळाला डंक करणारी माशी असते आणि त्या डंक केल्यामुळं त्या फळात आळ्या तयार होतात। त्यामुळे आपण ती ट्रॅप लावलेली आहे। त्याने बराचसा असा फरक झालेला आहे आपल्या। याला आपण आज कॅल्शियम आणि बोरॉन हे खत सोडणार आहोत। यात ते तर आपण कशा पद्धतीने सोडणार हे मी तुम्हाला पुढं सांगतो। तर बघा मित्रांनो, काही फळ आपले आता अशा पद्धतीने व्हायला लागले। एक मिनिट मी तुम्हाला खोलून दाखवतो। हे पहा मित्रांनो, ही अशी क्वालिटी बनलेली आहे आपल्या फळांची। खूप अशी छान क्वालिटी बनलेली आहे। जसे आपले जे आपण बागावर आपली नेक्स्ट प्रक्रिया करतो तसं मी तुम्हाला या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आपले अनुभव पाठवत जाईल। तर आपण आता खत सोडायचे, तर ते कशा प्रकारे सोडतायत याची माहिती आपण बघू। मित्रांनो, आपण त्याला आता कॅल्शियम आणि बोरॉन हे खत सोडणार आहे। तर साधारणतः याचा एकरी 5 किलोचा डोस आहे। आपले 2 टप्प्यात प्लॉट आहे। या प्लॉटसाठी आपण 2 किलो या प्रमाणात सोडणार आहे। साधारणतः या पद्धतीचे खत आहे, म्हणजे आपण पाण्यामध्ये 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करणार आणि नंतर बॅटरी पंपाच्या सहाय्याने आपण ते सोडणार। तर मित्रांनो, आपण आता ते खत टाकून विरघळलेले आपण या बॅटरी पंपाच्या सहाय्याने ते खत सोडणार आहे। 16 लिटरचा आपला बॅटरीचा पंप आहे, ते साधारणतः आपण असं धरणार आणि
त्याला त्याचं पुढचं जे फवारणीचा पाईप आहे तो काढून घ्यायचा आणि जो मेन मोटरचा पाईप तो मोटरचा पाईप ठेवायचा आणि त्याचा एअर काढून घ्यायचा. आणि इकडं आपल्या जी ठिबकची लाईन आहे याला एक साधारणतः 16 mm होल पाडायचं आणि त्याला ते त्याचा कॉक लावायचा आणि त्या कॉकमध्ये हा पाईप बसवून द्यायचा. हा पाईप त्यामध्ये बसतो आणि जस्ट आपलं चालू करून द्यायचं. म्हणजे पूर्ण प्लॉटला यामध्ये आपल्याला खत सोडता येते या पद्धतीने. तर जसं आपण हे पाणी आहे औषध मिक्स केलेलं आहे ते आपलं जसं संपल तसं यामध्ये सोडत राहायचं.